नमस्कार मंडळी, कसे आसास? मजेत ना? पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजे प्राजक्ताज होम किचनमध्ये स्वागत असा. हे तर मागच्या भागात तुम्ही बघितलेलाच ना. आता ह्यो भाग दुसरो काढलाय मी. त्याच्यामध्ये मी बघा आज काय बनवतलं. आम्ही आता आमच्या फार्म हाऊसवर इलो. थंय आता गोठ्यात बिट्यात जाऊन आता सगळा जमा करतलो. कशा तर आपका पोपटी बनवूची आहे. काय तर पोपटी बनवूची आहे म्हणून म्हटलं चला गोठ्यात गेलो. ते ह्याचे गवताचे पेंडे होते तर म्हटलं जरा ते घेऊया आणि सगळी तयारीक लागूया. हे आमचं नातू सगळ्यांका एवढी म्हणजे आनंद होतो की काहीतरी आपण बनवतलो म्हणून. पोपटी म्हणजे काय तर बापरे, थंडीच्या दिवसात एवढी आवडीने खाल्ली जाणारी आहे ना की फक्त ती व्यवस्थित झाली पाहिजे, बस एवढाच. तर म्हटलं चला करूया आज सगळा प्रयत्न करूया आणि सगळ्यांका जरा आनंद किती आहे तो बघा. हे जरा वेगळाच असतं हो. गावपळण म्हणजे काय असतं की जरा 4 दिवस मोकळेपणा, म्हणजे रोज जी कामं करतो आपण, जे शेतीची ह्याची त्याची कसली ना कसली कामं करतो, तर गावात पण ही कामं लय असतात. त्याच्यामुळे हे 4 दिवस जरा मोकळीक मिळतात सगळ्यांका. एकमेकांचं असं वाटून खाव किंवा काहीतरी नवीन नवीन प्रयोग करू, आनंद नाचणं गाण्यापासून जर सगळं आनंद घेतलं. आता मी आज करतोय ती पोपटी. ती बघा, ह्याच्या पुढे मी अजून भरपूर काय काय तुमका दाखवतलं. खय खय गेलेलो आणि कसलो कसलो आनंद घेतलो त्याचं. ही आता सगळी पोपटीची तयारी म्हणजे काय तर हे आपण तर मडका उलटा घालून ठेवतलो. सगळा मी दाखवतोय तर तुम्ही नीट पूर्ण व्हिडिओ बघा हा, तुमका आवडतली. मग तुम्ही पण घरी जरा कधी काही गेलास बाहेर तुमच्या गावाक वगैरे तर करतलास ना म्हणून. ही आता तयारी. आता चिकन बिकन घेतलं. चिकनला जरा मसालो लावून ठेवतोय. 1 तास लावून ठेवलं की मग करूक बरं. आता मुरता ना मग मीठ बीठ मसाले लागतले त्या का म्हणून. ह्या मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे, कारण आमचं दुसरं प्रकार पण बनवत होतो त्याच्यामुळे मी चिकन 1 किलोच घेतलेलं आहे. ही आलं लसूण मिरचीची भरड आणि हे लागणारे एवढेच मसाले, जास्त काय टाकूचं नसतं त्याच्यात. आता ह्याच्यात आपण आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकून घेऊया. जास्त काय टाकूचं गरज नसता म्हणून. गरम मसालो, मालवणी मसालो, लाल तिखट, धना पावडर, हळद आणि मीठ. हे एवढेच मसाले लागतात. आणि ही कोथिंबीर जरा भरपूरशी कोथिंबीर टाकले. आणि हां, ह्याच्यात मी लिंबू पण पिळलेले. तो लिंबू पिळलेला व्हिडिओ येऊक नाही हा, त्याच्यामध्ये स्किप झालो हा, तर जरा सांभाळून घ्या. पण हे मसाले लावलास आणि लिंबू लावलास की मग ते 1 तास असा मुरत ठेवा. आता आपण ह्याच्या पुढची तयारी बघूया काय करू लागतात ती. याचं 1 तास फक्त मुरात ठेवलेलं चिकन. त्याला चांगला चोळून घेऊ लागतं, म्हणजे ते मुरला ना की मस्त चवीक लागतं. कारण ह्याच्यात काय तेल नसतं आणि काय नसतं, पण चवीक 1 नंबर होता हा. चला 1 तास ठेवलेलं आहे. आता आपण ह्या बघा, ह्या मी मडक्या घेऊन इलेलं आहे. ह्याच्या छोट्या तोंडाचाच मडक्या लागतं हा एका, कारण मग जर मोठा ठेवलास तर त्याच्यातून सगळा बाहेर येताला. आणि असा मोठ्या तोंडाचा मडक्या घेतलेला. आणि ह्याच्यामध्ये सर्वात खास गोष्ट कोणती तर बांबुर्डीचं पालो लागता. आता आमच्याकडे नेमका काय झाला, आमच्या दादांच्या बागेतच मिळालो आमका बांबुर्डीचं पालो. तर सुद्धा माझी सूनबाई ते हे पण घेऊन इलेली बघा, पेरूचं पालो पण घेऊन इलेली. म्हटलं टाकूया आपण. आणि ही वालपापडी, अंडी आणि आपला चिकन, मीठ बस. आणि ही केळीची पानं वरून लावू ही तीच. आता मी तुमका दाखवतोय कसा करतात. तर या दिवसा खाली तळा ना की आपला तो भांबुर्डीचा पालो असता ना तो लावून घेऊक लागता. सगळीकडनं असं बाजूने लावून घेऊचं असता. या भांबुर्डीच्या पाल्याची खासियत काय हा तर ह्याचं वास एवढं छान येताना सुगंध, त्याच्यामुळे त्या चिकन एवढा छान लागता. आणि हे सर्वात महत्त्वाचं असतं की भांबुर्डीचं पालं असतात ना तर सर्वात चांगला. ही माझी नातवंडा कशी बसली ती बघा बाजूक.
सगळ्यांका नुसतं एवढं आनंद की बाप रे काय बनता आणि काय नाही. आणि ती मस्तच झालेली पापडी, सॉरी काय म्हणतात पोपटी. आता हे पालो लावून झालो. आता ह्याच्यावरती आपण चिकन लावूया. चिकन पहिल्याच लावून घ्यायचं असतं, अंडी अगोदर लावायची नसतं. अंडी सर्वात शेवटी, कारण का नाहीतर ती फुटली आणि वर चिकन लावलं असतं त्याचं पाणी गळून खालूनच निघून जाताला. म्हणून ह्या असं खाली पहिली चिकन लावूक लागतं. चिकनचा लेअर लावून घ्यायचा. आणि याच्यात पाण्या बिण्याचा काहीच वापर करूक लागत नाही, कारण काय होता की जो चिकनला पाणी सुटतं ना त्याच्यातच सगळा शिजतं. ती अंडी पण आणि चिकन आणि ती पापडी पण सगळा त्या पाण्यातच शिजतं. आणि आपण जर मीठ टाकतलो ना त्या मिठाने सगळा शिजतला. हे बघा असं मी चिकन लावून घेतलं सगळ्या साईडने. त्याच्यावर परत आपण केळीचं पान ठेवूया. आता त्याच्यावर ही पापडी घेतलेली आहे. तुमका किती वही तेवढी लावून घ्यायची. आणि मी एकच लेअर केलेलं आहे. जर तुमचं जास्त माणसं असतील तर तुम्ही असे 2 लेअर करू शकताच. म्हणजे ह्याच्यावरती परत जर चिकन लावलास तरी चलात. पण आता आम्ही कमी माणसं होतो आणि दुसरा पण काही ना काही बनवत होतोय ना, म्हणून हे 1 किलो चिकनची मी एकच लेअर लावून घेतलेलं आहे. हे बघा अशी पापडी टाकून घ्यायची. त्याची नीट व्यवस्थित सगळीकडनं पसरून घ्यावं लागतं. असे मध्येच नाही ठेवून चालत. त्याच्यावरती मीठ, कारण पापडीत पण मीठ लागू आहे ना, म्हणून मीठ लावायचं. आता सगळीकडे मिक्स करून घ्यायचा. त्याच्यावर परत ह्यो आपलो पालो हा ना भांबुर्डीचो तो टाकून घेऊ गोयो. परत ह्यो भांबुर्डीचो पालो लावून घेऊया. त्याच्यावरती थोडी थोडी मध्ये मध्ये मी पेरूची पानं पण टाकलंय. त्यांना आणला नव्हता तर म्हटलं जरा लावून घेऊया. आणि ह्याच्यात सर्वात चांगलो सुगंध येता तो ह्याचो भांबुर्डीच्या पालोचोच. आणि ही अंडी, आता अंडी सगळ्यांसाठी किती जण असतील तेवढी तुम्ही अंडी लावा. ह्याच्यातली अंडीची चव पण मस्तच लागतात. अशी उकडली जातात आणि एवढी छान लागतात ना, वाफेवर शिजतात ना ती अंडी, मस्तच लागतात. थोडीशी भाजली पण जातात. म्हणजे त्याच्यावरचा कधी कधी कवर आहे ना आता जळला ना, असा करपल्यासारखा झाला की आतमधली अंडी आहे ना त्याचा चव जास्त येतात. आता हे आपला सगळा लावून झाला. आता हे पालो सगळं वरती टाकून घ्यायचो. म्हणजे नीट गच्च लावून घ्यायचो. जेवढा तुम्ही जास्त लावशाल ना तेवढं चांगलं, तेवढं त्याचं पाल्याचं वास येताना एवढं मस्त. आणि ह्या वरतून बंद करण्यासाठी केळीचा पान लागतं. त्या केळीच्या पानाने आपण बंद करूया नंतर. कधी तुमच्या गावात वगैरे गेलास ना, या थंडीच्या दिवसात करा. थंडीच्या दिवसात याची खाण्याची मज्जाच वेगळी. आणि बरीच माणसं असतात ना, मग अजून बरे वाटतं. हा बघा असं लावून घेतलंय मी सगळं. त्याच्यावर ना केळीचं पान लावून घेऊया. बांधून घेऊक लागतं. मी एकच नाही अशी 2-3 पानं ठेवलेलं आहे. म्हणजे त्यातून तो चिकनचा रोज बाहेर येऊक नको ना, म्हणून. आणि हे आता आपण त्या ह्याच्यामध्ये रोस्ट करू ठेवूया. हे तर मी मग ही लाकडं लावलेलं आहे ना त्याच्यावरती ह्या उलटा घालून ठेवल्या. ह्या बघा ह्याचा उलटा घालून ठेवायचा असतं. आणि ह्याच्या बाजूने गवत, सुकलेल्या गवत आणि लाकडा लावून आता पेटवून देऊया. म्हणजे ते आतमध्ये शिजतला. किती बघा मज्जा करतो आम्ही. खरंच ह्यो आनंद फक्त गावाकच. गाव पळणीत तर लय मजा येतात. कारण किती प्रकार आम्ही केलेलं बाप रे. कारण घरातून बाहेर तर काही जाऊचा नव्हताच. काही ना काही हाय जवळपास गेलेलो. पण एवढं पण काय नाही. पण संध्याकाळी येऊन जेवण मात्र घरीच. एवढा आनंद घेऊन केलं आणि खाल्लं. बापरे कसे गेले 3-4 दिवस आमकाच कळला नाही. आणि सगळी आपली
घरातली फॅमिली मेंबर असले ना की अजून मग मजा येतात ना जरा, हे असं काहीतरी नवीन नवीन करून खाऊ. सगळ्या बाजूने नीट लावू गोया, कारण का ती लाकडा पडत पण राहतात, पण ती नीट लावलं ना की मग ते तेवढा वेळ जळूक लागतं. कारण ह्याच्या का नाही म्हटलंच ना तरी 45 मिनटं लागतातच, म्हणजे पाऊण तास तर लागताच. कारण चिकन शिजक आणि अंडी बिंडी उकडाक ना तेवढं वेळ जाता. आणि ह्याचं काय होतं, हे डायरेक्ट शिजत नाही, या बाहेरच्या वाफेने शिजता ना म्हणून. आम्ही मस्तपैकी अशी पोपटी सजून अशी उभी करून ती आग लावून घेतलेलं आणि 45 मिनटं वाट बघत होतो. मध्ये मध्ये अशी वरना लाकडं लावूक लागतात, लाकडा जळण गेली तर. तोपर्यंत बघा दुसऱ्या चुलीवरती आमचा दुसरा चिकनचा प्रकार होता, सुका चिकन चालू होता, म्हणजे तो पण फ्राय करूनच खातलो आम्ही नंतर. तोपर्यंत हे पोपटी चालू होती, शिजतच होती. हे बघा आता इथे 45 मिनटं झाली, म्हणजे पाऊण तास झालो. आता ही पोपटी काढूक लागतली, पण हिला काढताना ना सावकाश काढूक लागतं, कारण ना मडका लय तापलेला असतं. आम्ही काय केलं, हे केलं, टॉवेल ओला करून घेतलेलं आणि मग उचललं होती. हे बघा पान बिन जळत नाही बघा, नीट रवलेला. म्हणून ना त्या प्रकारे लावलाच ना, मी दाखवलंय ना त्या प्रकारे लावलाच ना की मग ता बरोबर राहता. नाहीतर कसा तरी खालून पण आग लागली ना की मग ता जळण जाताना खालची सगळं पडता ना. मग आता मी तुमका काढून दाखवते. हे बघा आता या उघडून तुमका सगळं दाखवतोय कसा होता. आता हे बघा मस्तच दिसता. आता ही उघडून सगळं काढून मग दाखवते आतमधला कसा शिजला. आता चिकन जरा पण कच्चा नव्हता, एकदम चवीक पण छान झालेला. आणि हे जसं आपण वरून काढलं ना केळीचा पान, तसं तो भांबुर्ड्याच्या पाल्याचा वास येतो ना, तसं सुगंध येलो एकदम मस्त. आणि तोच सुगंध त्या चिकनला पण उतरलेलो, त्याच्यामुळे तो अजून चांगला दिसत होता आणि चवीक पण छान लागत होता. हे बघा अंडी बघा, ही बघा मस्त भाजली गेली आहेत आणि आतमध्ये पण छान उकडली गेलेली. आणि सगळे छान असे पावटे बिवटे एवढे मस्तच वाटत होते ना, खाऊक पण चवीक. आणि चिकन पण आहे बघा एवढा मस्त शिजलेला, मऊ लुसलुशीत झालेला. आणि सगळे मसाले पण आतमध्ये मुरलेले आणि त्या पाल्याचा वास पण त्याच्यात मुरलेलो. हे बघा शेंगू भाजले गेलेत, मस्त वाटतं ना. दिसाक तर सुंदरच होता, पण खाऊक पण मजा आली. आणि हे सगळे असे बाप रे असे तुटण पडलेले ना की एक नवीन रेसिपी ना, मस्तच मजा येईल. आणि ह्या आम्ही त्या चिकन परतून घेतलेलं, त्या जरा नंतर रोस्ट करून पोरांका दिलं, म्हटलं खाऊ. माझं ना जरा लेटच झालो ह्यो व्हिडिओ बनवूक, कारण सगळा चालूच होता, म्हणजे धावपळच चालू होती ना म्हणून. त्या दिवशी पोपटी झाली करून, मग आता दुसऱ्या दिवशी म्हटलं काहीतरी जाऊया, तर आम्ही म्हटलं जरा ह्या भेट देऊ गेलो. बाजूक सगळ्यांनी जे असे झोपडे बांधून घेतलानी होते, आमच्या गावातलेच होते सगळेजण. तर म्हटलं बघा कसा वाटता, बाप रे एवढ्या थंडीच्या दिवसात कसे राहतात लोक, एवढ्या रात्रीचे पण. तुम्ही म्हणशाल की लोक काय काय करतात, बापरे बघा यशा घरामध्ये पण एवढी चांगली सोय केल्यानी होती, बाजूला ग्रीन नेट वगैरे लावून बिवून. आणि ह्या आपल्या मनोरंजनासाठी क्रिकेट खेळतात. आणि हा एक ना प्रोग्राम चालू होतो दिंडीचो, यांची डोरा बघा खय बांधलेली होती. आणि यांच्याकडे दिंडीचो ना प्रोग्राम होतो, तो म्हटलं जरा बघूक जाऊया, म्हणून आम्ही थंय गेलेलो, जरा म्हटलं भेट देऊन येऊया. तर जरा गेलो होतो आम्ही, सगळ्यांची घराबिरा बघलो, किती हो मस्त राहतात बघा, कंदील बिंदील लावून. म्हणजे हे आनंदच वेगळो, की म्हणजे रोजच्या कामातून जरा त्यांना मोकळीक मिळाली, सगळ्यांबरोबर आनंद घेऊक मिळता.
लोकांका तर घराक जावची पण इच्छा नव्हती. हे आम्ही सगळेजण इलेलो दिंडी बघू. म्हटलं चला बघूया. मस्त नाचत होती, छान असे ठेके घेतलानी होते, मजा येईल पण. किती जण बसून बघतात बघा बाजूक. हयलीच होत सगळी, ज्यांनी ज्यांनी घरा बांधला नाही होत ना, हयलीच होत. आणि त्यांचाच आहे या सगळा. म्हणजे ह्या काय म्हणतात, हे नाचतात ना ते पण थैलेच होत. म्हणजे असे कुठून बोलावलेले नाही होत. हे आपण आपलं मनोरंजन कसं होतं ह्याच्याकडे लक्ष दिला नाही आहे त्यांनी. वेळ घालूक त्यांनी काय काय केला नाही बघा. वेशभूषा पण करून घेतला नाही आहे. आमका पण लय मजा येईल या. आम्ही असे सगळीकडे गेलेलो, काही ना काही जातच होतं. आमचे पण डोंगरेवाडीतले पण एका ठिकाणी होते ना, थंय पण गेलेलो आम्ही. यांचा दिंडीचा प्रोग्राम. भरपूर मजा केलं हो. आणि सगळी दाखवूक मिळत नाही, कारण काय होता व्हिडिओ पण लय मोठं होता. असे कोण हो रोज एकत्र येतं, शेजारी पाजारी असे एकत्र येऊन फक्त हे असे अशा टायमाकच सगळ्यांका वेळ मिळता ना. सगळे कामा बाजूक ठेवून असे 4 दिवस म्हणतात ना, देवाने हा रचलेला असता. 3 वर्षातून एकदा तरी तुम्ही सगळ्यांनी एकत्र येवा आणि हे असे प्रोग्राम करून सगळ्यांनी आनंदात राहा. कितीतरी जणांच्या मनात काय येतं की ही अंधश्रद्धा असा, ह्या असा तसं, म्हणजे भरपूर जण कितीतरी तर्क लावतात. म्हणून मग जेव्हा कौल लावतात ना, त्याच्यानंतर ती पत्रकार परिषद बसवतात ना, ती त्याच्यासाठी की सगळ्यांच्या मनातल्या शंका दूर करण्यासाठी, की हे काय होतं ह्याच्यामुळे आपलं गाव आहे ना ते. आणि याचमुळे काय होता की 4 दिवस आपण असे गाव सोडून राहिल्यामुळे ना गावातली रोगराई दूर होता आणि लोकांमध्ये ना आनंद संचारतो. त्याच्यामुळे कामामध्ये स्फूर्ती वाढते नंतर. हे बघा पोराटोरा पण बघा किती आनंद घेत घेत नाचत. काय शिकवलेलं नाही, आपण बघून बघून करतात. तर आपलं आनंद आपणच ह्याच्यात शोधूचं असता. नुसतं गाव पळण करून नुसते बसान नाही राहत, त्याच्यामध्ये पण आनंद घेतात, एकमेकांबरोबर राहतात, एकमेकांबरोबर उठतात, खातात पितात. आणि एकदम म्हणजे म्हटलंच ना तर सगळ्यांचं मिळून एकाच ठिकाणी जेवण तयार होता. त्यानंतर आम्ही गेलो मग देवळात. आम्ही चिंद्रात रवाक गेलेलो ना, मग तिकडच्या देवीची हे होती, जत्रा होती भगवती देवीची. म्हणून म्हटलं चला मग जत्रेत तरी जाऊन येऊया, एक फेरी मारून येलो. ही चिंद्रातली भगवती देवी, माऊली देवी, तिका पण आम्ही भेट देऊन येलो. तिथं जरा दर्शन घेतलं, ओटी बिटी भरलं आणि मग परतीक गेलेलो. या देऊळ बघा मस्त जा. ही आमची भगवती देवी आहे चिंद्रातली. आम्ही दरवर्षी ह्या टायमाक येतोच असे. ह्या वर्षी गाव पळण होती आणि आणायचे आम्ही त्यांच्याच गावात राहत होतो ना. जरा वेळ बसलो, प्रसाद बिसाद खाल्लो. माझो घो सुद्धा म्हणजे माझा नवरा सुद्धा ह्या एका गाव पळणीसाठी म्हणून तो मुंबईवरनं इलेलो. म्हणजे एवढा आनंद असता सगळ्यांका. आणि ही जत्रा भरलेली, भरपूर दुकानं वगैरे होती सगळी. आम्ही जरा लवकर इलो म्हणून गर्दी पण नव्हती. नंतर मग ती रात्री ना जरा गर्दी होत जाता. पण मस्त वाटतं हो, छानच एकदम. आणि ह्या रात्री घरी गेल्यानंतर भजीचा प्रोग्राम केला. चुलीवरची भजी वेगवेगळ्या प्रकारची.
माझो व्हिडिओ बघून तुमका कसा वाटला तर सांगा हा, नक्की आठवणीने कमेंट करा। हे आमचे डोंगरेवाडीतले रहिवासी, त्यांनी पण एका ठिकाणी असं मस्त, ही दरवर्षी त्यांची ठरली जागा, थंयच ते लोक जातात आणि थंयच त्यांची हे बघा झोपडी बांधतात। हे किती मेहनत घेतात। तुम्ही एरवी गेलाच ना ह्या जागेत तर सगळा रान वाढलेला असता, एकदम जंगलच। पण विचार करण्यासारखी गोष्ट की जंगलात 4 दिवस माणसं कशी राहतात बघा, आणि आनंदात जेवण खावण करून, आणि एकदमच त्यांचं एकत्र जेवण असतं। हे बघा भजन चाललेलं, आम्ही सगळ्यांका भेटलो, आमका एवढा बरा वाटला ना। सगळी फॅमिली बघा एकत्रच होती, अशी जेवणा बिवणा बघा सगळं संसारच उचलून घेऊन येतात ना हो। अशी गप्पा टप्पा बघा, शेंगो बिंगो भाजलानी होती, थंडी भरपूर ना, ही जेवणा चालू होती, सगळ्यांचा असा एकत्रच असतं, मजा येता। आम्ही जातच होतो सारखे। ही जवळजवळ तुम्ही म्हणशाल ना तर 120-150च्या वरची माणसं आहोत, म्हणजे 100च्या पुढेच सगळी माणसं, म्हणजे अख्खी डोंगरेवाडी हयच होती। त्यांनी सगळ्यांनी हयच झोपडे बिपडे बांधलानी होती। हे बघा हे पावले मारत होते, म्हणजे काही ना काही तरी म्हणजे प्रोग्राम तुमचे चालूच हय। हेच तर आनंद असताना। आता ह्या सगळा झाल्यानंतर 4 दिवसांनी ह्या माणसांच्या अंगात स्फूर्ती येतली की नाही, पुढची कामं अजून सुरळीत चालतली त्यांची पण। म्हणून आमच्या रामेश्वरान रचलेला या गाव पळणीचो प्रोग्राम असा, दर 3 वर्षांनी येता। पण ह्या वर्षी असा झाला की 2019 नंतर आत्ता डायरेक्ट 2024ला हे गाव पळी नेली। लोक तर एवढी खुश झाली, आणि त्याच्यामध्ये काय झाला, एक दिवस वाढलो, म्हणजे जो 17-18ला भरत होणार होतो गाव, तो 19ला भरलो। लोक एवढी खुश झाली। ही सगळी आमची डोंगरेवाडी हा, मज्जा मस्ती भरपूर केला, आणि भरपूर सगळी एकत्र होतो। आम्ही येऊन जाऊन होतो, आम्ही काय हे रवाक नव्हतो, पण येऊन जाऊन होतो। हे बघा खूप मजा। माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा। आमची गाव पळण कशी वाटली नक्की आमका सांगा हा। बाय, भेटूया।